म्हणलं की पहिल्यांदा लक्षात येतं एक तर गुन्हेगारी, भ्रष्टाचारी, फसवाफसवी. पण मी आज सध्या वेगळं प्रकरण घेऊन आलो. मी सध्या बीडमध्ये माने कॉम्प्लेक्सला आहे. मला प्रकरण सांगताना सुद्धा नेमकं हसावं की कोण लोक जे अंधश्रद्धा करतात त्यांच्या जीवनशैलीवर रडावं हेच मला सध्या समजत नाही आहे. मी सध्या माने कॉम्प्लेक्स परिसरात आहे. इथं हे झाड पाहतो आहे आपण. हे झाड नेमकं मला माहीत नाही आहे कशाचं आहे. हे पोरीचा फोटो तिथे त्याला लावली, ते लिंबू, अजून काय त्याला लिंबू आहे, खेळा आहे, बाहुली आहे, त्याला टाचण्या टोचल्यात. सध्या महाराष्ट्रात तो खरात बाबा आहे. तो सध्या खरात बाबा चांगल्या चांगल्या लोकांना असं हे करणी वगैरे असं काहीतरी करायचं म्हणून सध्या जेलात चढतो आहे. आपल्या इथं आता खरात मावशीत का नेमकं खरात बाबा आहेत का असं मला वाटतं. एखाद्या फॅन्ड्रीवाला हे जब्या बिब्या टाईप आहे असं काहीतरी, पण हे मला समजत नाही. पण ह्या प्रकरणाच्या नक्की मूळ अशीच आहेत. माझ्यासोबत आरंभ पेपरचे संपादक आहेत दीपक थोरात. दादा, तुमचं ऑफिस आहे, 1.5 महिना झालं चालू आहे वाटतं. तुम्ही मला जसं की सांगितलं दीड ते 2 महिन्यापासून या ठिकाणी म्हणजे पूजासारखा प्रकार झाला होता. 1.5 महिन्यापूर्वी आज साधारणतः या ठिकाणी 3 माकडाचा जो चौक आहे. अजून कुठं झालं होतं? चला आपण चालत सगळं आत्ता कव्हर करू. हे सगळं चालत एकदा बघू. अजून कुठं झालं होतं? हा 1.5 महिन्यापूर्वी झाला होता. आणि त्याच्या अगोदर तिकडल्या झाडाला पण एक झाल्याची एक चर्चा होती. इथे कुठे झाले? इथं समोरच झाला होता. हा, मी सगळं दाखवायचा एकदा प्रयत्न करतो नेमकं कुठं झालंय म्हणून. हे सगळं या ठिकाणी पूजा झाली होती. या ठिकाणी एक पूजा झाली होती. या शेपटाच्या खाली झाली. इथं असं साईडला ह्या इथे पूजा काय झाली होती ती असे वेगळ्या लाल मातीतले चांगले म्हणजे एक उत्कृष्ट असे नक्षीकाम झालेले भांडे वगैरे होते. आणि तिकडच्या झाडाला पण एक बाहुली अशीच मारली होती. जवळपास एक त्याला 1.5 ते 2 महिने झाले असतील समजा. परंतु इथं नेमकं हे कशामुळं केलं हे माहीत नाही. परंतु एका मुलीचा फोटो आहे त्याला. आणि हा माने कॉम्प्लेक्स हा माझी प्रसिद्ध एरिया आहे. आणि आता कोणत्या मुलीचा आहे किंवा ती मुलगी कोण आहे हे अजून काही माहीत नाही. परंतु आमचे जे कॉम्प्लेक्स मालक आहेत नगरसेवक सन्नी भैया माने साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी समजा जे बल्लाळ साहेब आहेत पोलीस निरीक्षक त्यांना कळवलेलं आहे त्याबद्दल. काही पोलीस निरीक्षक बल्लाळ सर वगैरे इथे आले होते? हां, मी सकाळी म्हणजे चर्चा होती की बल्लाळ साहेब येऊन गेलेत, कारण माझं ऑफिस बंद होतं, मी उशिरा आलो, त्यामुळं बल्लाळ साहेब येऊन गेल्याची चर्चा आहे. परंतु या भागातले सर्व CCTV फुटेज जर तपासले तर त्या ठिकाणी हा व्यक्ती नेमका कोण आहे असं निदर्शन येतील आणि ते स्पष्ट होईल. किती दिवसांपासून हे चालू आहे? आणि मला सगळ्यात नवल वाटते आमुषाच्या वेळेसच होतं समजा. हे असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की आमुष्याच्या वेळेस हे समजा अंधश्रद्धेचा भाग आहे किंवा श्रद्धेचा भाग आहे. परंतु त्या ठिकाणी नेमकं हे आमुष्याजवळ आल्याच्या नंतरच होतं. आपण अजून कोणतरी जर का सोबत असतील तर अजून कोणी बोलणारे असेल तर त्यांना पण विचारू. मी सगळं पहिल्यांदा आता हे काय करतो, पहिल्यांदा दाखवायचा प्रयत्न करतो. नवीन काहीतरी प्रकरण, गुन्हेगारी, भ्रष्टाचारी, फसवणूक ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण आता बीड शहरात हे सुद्धा होतं आहे. कमालीची गोष्ट आहे. तो खरात बाबा जादू करणी वगैरे करायचं म्हणून तो सध्या जेलात चढतो आहे. इथं कोण आहे काय माहिती. इथं माझ्यासोबत नवले काका तुम्ही पण आहात. किती दिवसांपासून मी काकांना पण विचारतो, कारण मला एक कळालं आहे की पहिल्यांदा त्या एक झाडाला झालं होतं पाठीमागच्या. आता हे 2 नंबरचं आहे. आणि मला वाटतं हे काकांचं इथे दुकान आहे इस्त्रीचं, हे 3 नंबरचं आहे. इथे झालेलं आहे का? इथे कधी झालेलं आहे? हां का? हे कधी करतात नेमकं? हे काय आयडिया म्हणजे किती दिवसांपासून चालू आहे? हे बरेच दिवस झालं. हे जवळजवळ 1.5 वर्ष झालं. अचानक करते, कुणी नसल्यावर रस्त्यावर कुणी नाही तर सामसुम असलं की हळूच येतात, ठेवून जाते. असं म्हणजे हे 1-1.5 वर्षांपासून चालू आहे? 1.5 वर्षापासून भरपूर दिवस झाले. पण याच्यावर अजून कोणी असं आवाज वगैरे उठवलं नाही? नेमकं कोण आहे, मुलगी काय? आता हे आमचे मेंबर आलेत निवडून, तेव्हापासून बघत CC कॅमेरे पण काही दिसाय नाही, काहीच दिसाय नाही, कोणीच दिसाय ना काय करायलेत कोण. हे कधी लक्षात आलं होतं? हे सगळं कधी केलं का? ते दिवशी सकाळी बघितलं आम्ही. म्हणजे हे कधी झालं होतं? किती दिवसात? 2 दिवसात झालं. तिसरा दिवस आहे. आणि मुलीचा फोटो लावला ना त्याच्यामध्ये, त्या मुलीच्या फोटो मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की पोरीचा फोटो लावला? हा, मुलीचा फोटो लावला. म्हणजे अगोदर फक्त बाहुली खेळ वगैरे लुच्च्याचं लेकरू आहे, काय झालं प्रॉब्लेम आला नेमकं आपल्याला काही माहीतच नाही. त्याची आयडियाच माहीत नाही आपल्याला. काय जादू जोड आपल्याला येतच नाही त्याचा अगोदर. आता कुठं झालं होतं? आता मग त्या दिवशी मागं गेल्या अमुष्याला इथं झालं. गेल्या अमुष्याला तिकडे एक झालं होतं. आणि तिथं झालं. म्हणजे सध्या पलीकडे ती बाहुली लावलेली तो एक, ते एक झाड आहे 1 नंबर ते. त्याच्यानंतर मग ह्या माकडाच्या शेपटाखाली तिथं पूजा केली, ती एक पूजा होती. नंतर आता त्या दिवशी त्याच्यानंतर वापस इकडे केलं. मग त्याच्यानंतर ह्या आमुष्याला हे केलं. 2 दिवसापूर्वी ह्या झाडाला केलं. आता मला वाटतंय त्यांनी ते परिसर सुरू करलं आहे असं. हे शेवटपर्यंत जेलपर्यंत जातात की काय माहिती कारागृह. पण सगळ्यात महत्त्वाचं हसण्याची रडण्याची गोष्टच नाही आहे. जे कोणी करत असेल, ज्याच्या कोणासोबत ह्या सगळ्या गोष्टी होतात,
हे पण का करते बरं, याच्या पाठीमागं नेमकं आहे तरी कोण? हे खरात बाबा आहेत, खरात मावशी आहेत, की नेमकं कोण मुलगा आहे आणि ती मुलगी नेमकं कोण आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे सगळी जी क्रिया होते का ती कमीत कमी 1 ते 1.5 वर्षांपूर्वी होती आहे ती क्रिया. 1-1.5 महिन्यांपासून हे सगळं प्रकरण चालू आहे. 1-1.5 वर्ष झालं हे सगळं चालू आहे. त्याच्यानंतर हे आत्ता केलं हे 2 दिवसांपूर्वी केलं हे. तिथे एकदा पूजा झाली आहे, तिकडे एकदा पूजा झाली आहे. आता इकडं मला वाटतं पुढच्या आमुष्याला बहुतेक इकडे खेळा वगैरे मारणार काही की ते. सगळ्यात महत्त्वाचं हे की नेमकं हे करतं आहे कोण? जाणून बुजून करतं आहे. बरं, प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडं खरंच लक्ष दिलं पाहिजे. आणि ही गोष्ट फक्त करमणुकीची नाही आहे, तर खूप सिरियसनेस आणि सिरियस घेण्याची गोष्ट आहे. सध्या मी बीड शहरात आहे. अजून काहीतरी सापडलं वाटतं, अजून काहीतरी लिंब वगैरे आहेत. म्हणजे एक मी जसं रिपोर्टिंग करतोय तसं नवीन गोष्टी सापडत आहेत मला. अजून आता काय इकडे अजून काय, हां हे आता ही नवीन पूजा हे इथं नेमकं हे कोण करतंय काय करतंय अजून कोणाला माहीत नाही. गेल्या नवले काकांचं सांगितलं 1-1.5 वर्षांपासून हे चालू आहे सध्या. त्याला टाचण्या लावल्या, लिंब लावले. नेमकं आता हे अजून ही पूजा चालूच राहणार आहे. काही पूजा आता हे सगळं बघितल्यानंतर मी रिपोर्टिंग करतो, हे बघितल्यानंतर जे पूजा करणारा कोणी असा एखादे लेडीज असेल किंवा जेंट्स असेल किंवा मुलगा असेल हे पाहून तरी शांत बसणार आहे, काही पाहणं आता महत्त्वाचं आहे. आणि प्रशासनाने याच्यावर खरंच ठोस एक भूमिका निभावली पाहिजे असं मला तरी वाटतं ॲज अ पर्सन म्हणून. मी सध्या बीडमध्ये मुकुंद चिंचकर माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत आहे. मी बालाजी शिंदे, लोकाशा TV पाहताय आपण.